सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर उद्या गुरुवार आहे आणि आपण स्वामींच्या सेवा या करत असतो प्रत्येक गुरुवारी. बघा, ज्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत असेल, गुरुचरित्र असेल, त्याचबरोबर बाकीच्या सेवा, तारक मंत्र असतील, अशा अनेक सेवा आपण करत असतो. स्वामींचा जप आपण करत असतो. पण 108 संकल्पयुक्त स्वामींच्या आरती कशा कराव्यात, तर याच्याच संदर्भात आजची माहिती आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर 108 आरत्या का कराव्यात हे पहिलं आपण पाहूयात. तुमची कोणतीही अडचण असेल, म्हणजे नोकरी, विवाह, डोक्यावर कर्ज झालेला आहे, घराची कामं होत नाहीत, किंवा तुमचा इवन कोणताही प्रश्न असो, तर तुम्ही स्वामींच्या 108 आरत्या संकल्पयुक्त करू शकता. आता कोणत्या दिवशी सुरू करावी? गुरुवारच्या दिवशी, कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामींच्या संकल्पयुक्त आरतीला सुरुवात करावी. पहिल्या दिवशी केंद्रात जायचं आहे आणि केंद्रातल्याच आरतीला हजर राहायचं आहे. ह्या ज्या 108 आरती आपण करणार आहोत, तर त्या केंद्रात हजर राहून आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. बघा, केंद्रातच का करायचं तेही तुम्हाला पुढे जाऊन सांगते. आता पहिल्या दिवशी गुरुवारी ज्या दिवशी तुम्ही या आरतींना सुरुवात करणार असाल, त्या दिवशी संकल्प सोडायचा आहे. घरात देखील सोडायचा आहे आणि केंद्रात देखील तुम्हाला जाऊन श्रीफळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे. आणि श्रीफळ खडीसाखर ठेवताना महाराजांना विनंती करायची आहे की मी आजपासून तुमच्या 108 आरत्या करणार आहे. आता अखंड हा शब्द वापरलात तर तुम्हाला खंड न पाडता ही सेवा रुजू करावी लागेल. लक्षात घ्या तुम्हाला फरक, कारण की आपण अखंड म्हटलं की एकही दिवस खंड पडून देता कामा नये. पण महिलांना काय होतं, मासिक धर्म आला, सुतक आलं, विटाळ आला तर अडचण येते. त्यामुळे अखंड हा शब्द वापरू नका. 108 आरत्या करीन असा संकल्प करायचा. 108 आरत्यांचा घरी संकल्प स्वामींच्या समोर बसून सोडायचा. त्यानंतर केंद्रात गेल्यानंतर श्रीफळ आणि खडीसाखर त्याच दिवशी ठेवायचा. आणि त्या दिवशी सकाळची आरती असते 10:30ची आणि सायंकाळची असते 6:30ची. तर तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही आरतीला उपस्थित राहू शकता तुमच्या वेळेनुसार. म्हणजे आता कोणी नोकरीला आहेत, कुणाचा व्यवसाय आहे, अशा काही अडचणी असतात किंवा बाहेर गेलेले असतात, तर तुम्ही सकाळी किंवा सायंकाळच्या आरतीला हजर राहू शकता. पण गुरुवारी ज्या दिवशी संकल्प सोडणार असाल, तर त्या दिवशी सकाळची आरती हजर राहून संकल्प सोडून श्रीफळ खडीसाखर ठेवून त्या दिवशी त्या सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा पूर्ण होईपर्यंत कुठेही याची वाच्यता करायची नाही. म्हणजे आपण बघा, आपलं काम पूर्ण होण्याआधीच सगळ्यांना सांगून बसतो की मी ही सेवा करते, मी ती सेवा करते. तर असं अजिबात करायचं नाही. तुमची सेवा होईपर्यंत, तुमचं काम पूर्ण होईपर्यंत कुणाला काहीही सांगायचं नाही. लक्षात आलं? तुम्ही सेवेची माहिती देऊ शकता, पण तुम्ही स्वतः करता असं ही केली सेवा किंवा ही चालू आहे असं सांगू नका. बाकीच्या सेवेकरींना गरज आहे, त्यांना आपल्या केंद्रातील सेवेविषयी अवश्य माहिती द्या, त्याच्याबद्दल नाही असं नाही. तर आता 108 आरत्या करायच्या आहेत. कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही अडचणीसाठी, समस्येसाठी तुम्ही 108 आरत्या करू शकता. आता 108 आरत्यांना तुम्ही सुरुवात केल्यानंतर बघा, महिलांना मासिक धर्म आला तर तुम्ही तेवढे 4-5 दिवस स्किप करून नंतर आहे असं कंटिन्यू करू शकता. पण तुम्हाला केंद्रातच जायचं आहे. बघा, 108 करण्यासाठी घरी करायची नाही, ह्या आरत्या केंद्रातच करायच्या आहेत. केंद्रात हजर राहायचं आहे आणि या आरत्या करायच्या आहेत. तर आता केंद्रातल्या आरतीला हजर करायचं, तर बघा, आपल्या मस्तकाच्या भोवती षडरिपू म्हणजे मध, काम, क्रोध, मदमत्सर, तसेच काही पितरांचं जे वलय असतं किंवा काही बाहेरच्या बाधा असतील किंवा काही तुमचे भोग असतील, तर हे सगळं संपवण्याचं काम स्वामी महाराज करत असतात. जेव्हा आपण आरतीला हजर राहत असतो तेव्हा आपल्या मस्तकाच्या भोवती जे हे वलय असतं, तर ते स्वामी महाराजांची दृष्टी पडल्यानंतर तुटण्याचं काम होतं व आपले भोग कमी होतात. बघा, तुमचे भोग तुम्हालाच भोगायचे आहेत. ते कमी करण्याचं काम फक्त स्वामी सेवा करत असते. ते भोग कुणालाही चुकलेले नाहीत. फक्त बघा, जिथे खूप, म्हणजे लक्षात येतंय का तुमच्या, की आपल्याला खूप त्रास होणार होता, तिथं अगदी कणभर होतो, म्हणजे पायात जर काटा रुतणार असेल तर तो जास्त आत रुतत नाही, थोडक्यातच बाहेर निभावतं असं समजून चला. तर याच पद्धतीने स्वामी सेवेचं आहे. तुम्ही जेव्हा सेवा करता तेव्हा सुरुवातीला असं वाटतं की काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही, कारण आपले भोग तेवढे असतात. आपले कर्म, लक्षात ठेवा, आपल्या कर्माचा भोग हे आपल्यालाच भोगायचे आहेत. पण त्याची तीव्रता कमी करण्याचं काम ही स्वामी सेवा करत असतं.
आणि ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत स्वामींच्या 108 आरत्या केलेल्या आहेत त्यांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. आणि बघा, तुमच्यापैकी कुणीही जर आरती केल्या असतील तर मला अवश्य सांगा. स्वामी सेवेतील आरतीने अगदी तुम्हाला मुलं बाळ होत नसतील तरीही तुम्ही स्वामींच्या संकल्पयुक्त आरत्या करा, कारण करते करविते महाराज आहेत. अगदी केंद्र आपल्या समोर, घरासमोर असून सुद्धा बऱ्याच जणांची भावना होत नाही तिथपर्यंत जाण्याची, कारण की तुमच्या नशिबात ते नसतं किंवा तुम्हाला ते कर्म तुमचं तिथपर्यंत जाऊन देत नाही. महाराजांचं बोलवणं आलं की प्रत्येक जणांचे आपोआप पाय हे केंद्राकडे वळतात. म्हणून लक्षात ठेवा, स्वामींच्या 108 आरत्या तुम्ही अवश्य करून पहा. मी म्हणते म्हणून एकदाच 108 आरत्या करून पहा. आता बघा, तुमच्या जेव्हा संकल्पयुक्त सेवा चालू असते तेव्हा काही नियम आपल्याला असतात. नियम म्हणजे काय हो, तर जास्त काही मोठे नियम नाही, खाण्यापिण्याचे काहीही नाही. फक्त तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे, परान्न वर्ज्य आहे. जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करता तेव्हा मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. आणि परान्न का वर्ज्य करायचं, तर बघा, विशेष करून अमावस्येला पौर्णिमेला तर बाहेरचं अन्न कधीच खाऊ नये, कारण की आपण महिनाभर जी केलेली सेवा असते तर ती त्यांना जाते. त्याचबरोबर त्यांच्या घराण्याचे जे काही दोष असतील तर ते आपल्याला लागत असतात. त्यामुळे अन्नातून दोष लागतात, त्यामुळे अन्न ग्रहण करायचं नाही, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 108 आरत्या झाल्यानंतर तुम्हाला आता ह्या संकल्पाची म्हणजे जी सेवा आहे त्याची सांगता काय करायची, तर तुम्ही केंद्रामध्ये अन्नदान करू शकता, केंद्रामध्ये तुमच्या इच्छेने काहीही दान करू शकता, गरिबांना दान करू शकता किंवा तुम्ही प्रसाद वगैरे करून वाटप करू शकता. तर तुमची इच्छा, तुम्ही काहीही दान करू शकता किंवा काहीही सांगता तुमच्या पद्धतीने करू शकता, कारण की आपण या ज्या काही सेवा आहेत तर 108 आरत्या आपण केंद्रात हजर राहून करायच्या असतात. बघा, लग्नासारखी मुलं, लग्नाच्या वयाची मुलं असतील, मुली असतील, तुमच्या नोकरीच्या काही समस्या असतील, तुमच्या विवाहाच्या समस्या असतील, मनासारखा जोडीदार भेटत नाही किंवा काहीही असेल, घरात कोणी व्यसनी व्यक्ती असतील, काहीही अडचणी तुमच्या असो, तुम्ही संकल्पयुक्त 108 आरत्या करायच्याच आहेत. शेवटी करते करविते महाराज आहेत. मी खूपदा सांगते, आपण करणारे कुणीही नाही, करते करविते महाराज आहेत. तर तुम्ही केंद्रामध्ये आरतींना हजर राहा. त्याचसोबत बघा, आपली कुळदेवी, कुळदैवत यांचा जर कृपा आशीर्वाद, पितरांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नसेल तर विवाहासारख्या समस्या घरात उद्भवतात किंवा कोणतंही काम मार्गी लागत नाही. यासाठी तुमची कुळदेवी, कुळदैवत हे माहिती असणं, त्यांची सेवा होणं, पितरांची घरात सेवा होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराजांच्या सेवा तर अवश्य आपल्याला करायच्या आहेत. त्याचसोबत आपली कुळदेवी, कुळदैवत यांच्या सेवा करायच्या आहेत. नित्य नियमाने पंचमहायज्ञ करावा. आणि महाराजांच्या आरतीची अनुभूती ही विलक्षण आहे किंवा खूप सुंदर आहे, अनुभूती घेण्यासारखी आहे. फक्त नियम पाळा की मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे, बाकी याला कोणतेही नियम नाहीत. तुम्ही 108 आरत्या कोणत्याही अडचणीसाठी करू शकता. एकदा अवश्य स्वामींच्या केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन सुरुवात करा. कोणत्याही गुरुवारी सुरुवात करायची आहे आणि सेवा करा. तर बघा, आजची एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.